नमस्कार, मी अजय राठोड, संचालक सिद्धिविनायक अकॅडमी नांदेड, तुमचं स्वागत करतो. बघा, परीक्षेमध्ये वारंवार एक प्रश्न आलेला आहे की ईशान्येकडील राज्य त्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे, ठीक आहे, त्यांच्या राजधान्या. पोलीस भरतीमध्ये वारंवार या बाबतीत प्रश्न विचारले गेलेले आहेत. आज आपण ते ईशान्येकडील जी 7 राज्य आहेत आणि त्यांच्या राजधान्या यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. पहिल्या काय येत आहे? पहिलं येते अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश. त्याच्या खाली आसाम. त्याच्या खाली काय येत आहोत? अरुणाचल प्रदेशच्या नंतर आसाम. आसामच्या नंतर तुम्हाला दिसेल मेघालय. ठीक आहे, गारो खासी जयंत्या या टेकड्या दिसतात तुम्हाला. ठीक आहे, तिथेच मग तुम्हाला मोसिनराम किंवा चेरापुंजी जास्तीत जास्त पाऊस तिथे दिसतो. मग वगैरे मेघालयाच्या नंतर काय येते खाली? त्रिपुरा. ठीक आहे, इकडे काय येते? आपलं नागालँड. दुसरं खाली नागालँडच्या खाली काय येते? मणिपूर, धगधगत मणिपूर. ठीक आहे, मागच्या 1.5 वर्षापासून इथे आपण खूप उलथापालथ बघतोय. CM न राजीनामा दिला आणि राष्ट्रपती राजवट आणले. मणिपूरच्या नंतर खाली काय येतं? तर मिझोरम. ही राज्य कशी काय लक्षात ठेवायची? ही 7 राज्य कशी काय लक्षात ठेवायची? त्याची एक छोटीशी ट्रिक आहे. जर आपण स्टोरी फॉर्मॅटमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. स्टोरी फॉर्मॅटमध्ये अरुण, आसिम आणि मेघा. ठीक आहे, अरुण, आसिम आणि मेघा पुरात अडकलेत. त्यांनी देवाची विनंती केली की देव बाप्पा आम्हाला वाचव. तर देव काय म्हणतोय? पुराच्या खाली खोल एक नाग आहे आणि त्याच्या तोंडात एक मणी आहे. ते तुम्ही आणलं तर तुम्ही राम होण्यापासून वाचू शकता. राम म्हणजे काय? बघा, अखेरीस अंत्ययात्रेचे 4 लोक जेव्हा आपण उचलून घेऊन जातात, काय म्हणतात? राम नाम सत्य म्हणून. ते जर तुम्हाला टाळायचं असेल तर देव काय म्हणतो? अरुण, आसिम, मेघाला जी पुरात अडकलेले आहेत, नागाच्या तोंडात मणी आहे, ते आणत तर तुमचं राम होण्यापासून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, या छोट्याशा ट्रिकने ही 7 राज्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिक्कीम जो भाग आहे 1972ला आपण ते अक्वायर केलेला आहे. सिक्कीम भाग या 7 जे राज्य आहेत, 7 सिस्टर्स म्हणतात, ते याच्यात येत नाही. ठीक आहे, सिक्कीम याच्यात येत नाही. यांच्या राजधान्या काय आहेत? ठीक आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे? अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. राजधान्यावर वारंवार प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, बाकी भारतातली जी काही मधली राज्य आहेत, ठीक आहे, MP, भोपाळ, ओके, गुजरात, गांधीनगर, महाराष्ट्र, मुंबई, हा सगळा प्रकार आपल्याला लक्षात राहू शकतो. पण हे जरा कन्फ्युजिंग आहे. अरुणाचल प्रदेशचा इटानगर, आसामचा आहे दिसपूर. ठीक आहे, आसामचा आहे दिसपूर. नंतर मेघालयचा आहे शिलाँग. ठीक आहे, मेघालयचा आहे शिलाँग. त्रिपुराचा आहे आगरतळा. ठीक आहे, तळा, पुरा, पूर, तळ, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही कम्पेअर करून. इकडे नागालँडचं काय आहे? नागालँडचं आहे कोहिमा, राजधानी. ठीक आहे, मणिपूरचं आहे इम्फाळ. मिझोरमचं काय आहे? मिझोरमचं आहे ऐझवाल. ही 7 राज्ये, स्टेट्स आणि त्यांच्या राजधान्या, हे वारंवार प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे.